मंगेशजी, आपण ही दृश्य आता बघत असाल की मोठ्या संख्येनं मराठा समाज हा मुंबईमध्ये एकवटल्याचं चित्र दिसतंय आणि त्यामुळे CSMT स्टेशनवरचं हे चित्र आहे ज्या ठिकाणी आता मोठी गर्दी झाली आणि त्यामुळे अर्थातच रेल्वे वाहतुकीवरती सुद्धा याचा परिणाम दिसतोय. नाही, बरोबर आहे. अ, अ, मनोज जरांगेंच्या अशिक्षित मागण्यांना हम्म मराठा समाज हा भुललेला आहे. मुळात समाज हा भावनिक असतो, समाज हा आशावादी असतो. कुठेतरी न्याय मिळणार अशी स्वप्न मनोज जरांगेंनी त्यांना दाखवलेली आहे. मुळात ओबीसी मधनं आरक्षण मिळाल्यानंतरच सगळे प्रश्न मार्गी लागतील असं काहीतरी हे दाखवलेलं आहे आणि समाज उत्स्फूर्तपणे मुंबईमध्ये आलेला आहे. खरं समाजाचं कौतुक केलं पाहिजे, पण नेत्याला कोणत्याही प्रकारे कायद्याची किंवा संविधानिक तत्वांची जाण नाहीये. तरी पण आता हे जे मुंबईचं जे काही चित्र होतंय गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी 26 तारखेला माननीय सर्वोच्च मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की लॉ अँड ऑर्डर टिकवण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे आणि त्यामुळेच त्यांनी सुचवलं होतं राज्य सरकारला, म्हणजे पेटिशनर नंबर 1 ते 4, म्हणजे राज्य सरकार असेल, गृह खातं असेल, की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक जर मुंबईमध्ये आले, मुळात इथं गणेशोत्सव आहे, 1.5 दिवसाचा गणपती असतो, 3 दिवसाचा असतो, देश विदेशातनं गणेश भक्त येतात आणि मुंबईच्या फोर्ट एरियामध्ये जिथं आझाद मैदान आहे तिथंच BMC आहे, तिथंच पोलीस मुख्यालय आहे, तिथंच शेअर बाजार आहे, तिथंच हायकोर्ट आहे, तिथं मंत्रालय आहे, तिथं विधान भवन आहे. तर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देशातील जगातील बऱ्याच कंपन्यांचे, मल्टीनॅशनल कंपन्यांची कार्यालय आहेत. ते लोक तिथं येतात आणि नंतर CST वरनं ते परत जातात उपनगरामध्ये. तर मुळामध्ये कायदा सुव्यवस्था आणि दळणवळणाला कोणती अडचण येणार नाही अशा संदर्भातली खबरदारी घेऊनच तुम्ही विचार करावा असं मुंबई उच्च न्यायालयाने परवा दिवशी सांगितलं होतं आणि असे सुचवलं होतं, म्हणजे डायरेक्शन दिले होते की तुम्ही जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नवी मुंबईच्या खारघर येथे मोठ्या प्रमाणावर तिथं जिथं जागा व्यवस्थित आहे, गाड्या लावण्यासाठी असेल, त्याच्यानंतर त्यांच्या सोयी सुविधांसाठी असेल, अशा ठिकाणी तुम्ही देण्याचा प्रयत्न करावा, सुचवावं. पण सरकार कुठंतरी ज्यावेळेस मनोज जरांगे परवा दिवशी निघाले त्या गर्दीला आणि त्या सगळ्या दबाव तंत्राला, प्रेशर टॅक्टिक्सला मला असं वाटतं की बळी पडून त्यांनी 1 दिवसाची परवानगी दिली. पण मुळात 5,000 लोक सांगितलेले असताना आपण बघत असताल CST असेल, त्या अटल सेतू जाम आहे, अख्खी मुंबईची आता सगळं दळणवळण जाम झालेलं आहे. लोक उत्स्फूर्तपणे येतात. ते कुठेतरी त्यांना आशा आहे की चला आता आरक्षण लगेच मिळणार, कागद मिळणार आणि आरक्षण मिळणार. मुळामध्ये जरांगेंना कोणीही सांगायचा प्रयत्न करत नाही. थोडंसं थांबवतो. मला आपल्याला हाही प्रश्न विचारावा लागेल. आपल्याला असंही वाटतंय का की सरकार सुद्धा यामध्ये कुठेतरी चुकलं? या गोष्टीची थेट स्पष्टता देता आली असते की ओबीसीमधनं तुम्हाला आरक्षण देता येणार नाही आणि हा जो सगळा प्रकार आहे पुढचा तो थांबवता आला असता. तसं न करता 1 दिवसाची परवानगी दिली गेली, मग त्याला अटी शर्ती लादल्या गेल्या, हे सगळं करण्याची आवश्यकता नव्हती असं आपल्याला आता वाटतंय का? 100% अत्यंत जबाबदारीने सांगतोय. कारण की त्यांना अंदाज काय माहिती, त्यांना पोलिसांचे काही रिपोर्ट्स नसतात का की कुठल्या जिल्ह्यातनं कुठल्या तालुक्यातनं किती लोक येतात? आणि मुळामध्ये आता मुख्यमंत्री म्हणतात ते थोडीशी आम्हाला आशावादी आहोत, आम्ही त्यांच्या विधानाला स्वागत करतो की कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ओबीसी मधनं आम्ही देऊ शकत नाही. मराठा समाजाला वेगळं 10% आरक्षण SC-BC ऑलरेडी दिलेलं आहे, ते अजून अबाधित आहे. 10% EWS आरक्षणामधनं 8.5% लाभ घेतलेला आहे. पण मनोज जरांगेच्या या अशा अज्ञानी आणि हटकोर भूमिकेमुळं खऱ्या अर्थानं मराठा समाजाचं नुकसान झालंय आणि हे नुकसान कोणी केलं असेल तर जरांगेंनी केलं असेल. पण ते जरांगे मान्य करणार नाही आणि जरांगेंना आपण जे आता प्रचलित म्हण आहे, शब्दशः न घ्यावी ती, की मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, तसं मनोज जरांगेंना कोण सांगणार की सगळ्यात सेफ कायदेशीररित्या टिकलेलं EWS 10% आरक्षण वेगळं 8.5% आहे, त्याच्यात व्यवस्थित लाभ घेता येतो. तो तुम्ही 19% 450 जातींच्या भाऊ गर्दीमध्ये कशाला येताय, हे सांगायची हिंमत कोणात नाही. आणि मुळात मनोज जरांगेंचं आंदोलन हे सामाजिक आता दिसत नाहीये, कारण की मनोज जरांगेंच्या ह्या आंदोलनामध्ये संदीप क्षीरसागर म्हणजे शरद पवार गटाचे आहेत, प्रकाश सोळंकी अजितदादा गटाचे आहेत, संजय जाधव शिवसेनेचे आहेत, त्यानंतर अनेक असे आमदार खासदार उघड पाठिंबा देतात. दादा भुसे तर कॅबिनेट मिनिस्टर आहेत, शिवेंद्रराजे भोसले हे स्पष्टपणे लेटर हेडवर पाठिंबा देतात. ते सत्तेतले पण
देतात ते विरोधातले पण देतात ते. म्हणजे याचं एक लक्षात घेतलं पाहिजे की हे अगदी आरक्षण ससाणे, आपण पॉलिटिकली एकदम मोटिवेटेड आहे. हा, आपण एकदम नेमक्या मुद्द्यावरती बोट ठेवलात म्हणून आपल्याला विचारतो. ओबीसी विरुद्ध मराठा असं हे राजकीय आंदोलन, राजकीय संघर्ष उभं करणारं आंदोलन म्हणून याच्याकडे तर बघावं लागणार का? नाही, मी परत सांगतो, हे हे आंदोलन ओबीसी विरुद्ध मराठा राजकीय नाहीये. हे गेल्या अनेक दशकापासून वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, त्याच्यानंतर शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्राची राजकारणाची धुरा होती, हो. ते पकड होती त्या राजकारणावर. आणि आता ते कुठेतरी देवेंद्र फडणवीसांकडे जाताना दिसतंय. म्हणून का काय ह्या सर्व पक्षीय प्रस्थापित समाजातल्या नेत्यांनी मनोज जरांगेला एवढा सपोर्ट केलाय, एवढी रसद पुरवली. उघड येतात ते, सत्तेतले येतात ते. ज्या फडणवीसांवर मनोज जरांगे आईमाईवरनं बोलतात ते, त्याच सत्तेमध्ये अजितदादा पण आहे ना. अजितदादांचे आमदार तर दंड थोपटतात ते, मनोज जरांगेंच्या स्टेजवर जाऊन घोषणा देतात ते. प्रकाश सोळंके आहेत, ते विवेक पंडित आहेत. त्याच्यामुळं आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे आंदोलन हे सामाजिक आरक्षणासाठी नाहीये, हे आंदोलन मुख्यमंत्री बदलासाठी आहे. मी जबाबदारीने सांगतो की कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचं या महाराष्ट्रातील प्रस्थापित समाजाच्या राजकारणावर वर्चस्व आलंय कोणाचं तरी जाऊन, ते परत मिळवायचंय. असं हे सगळं एकंदरीत जे आपण तटस्थपणे बघितलं तर हे सगळं आता जे चाललंय त्याच्या माध्यमातून दिसतंय. आणि यांनी ठीक आहे, तुम्हाला राजकारण कसं करायचं लकलाप, राजकारणामध्ये कुरघोड्या चालतात, वार प्रतिवार चालतात, पण हे सगळं करण्यासाठी तुम्हाला हाच मुद्दा भेटला होता का? ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचाच मुद्दा भेटला होता का? तुम्ही करा ना. तुम्हाला पवार साहेब हे भीष्मपिता आहे राजकारणामध्ये. त्यांच्या आधीचे अनेक वक्तव्य आहेत की मराठा समाजाला ओबीसीचं म्हणजे सामाजिक मागास नाही, सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण मिळू शकत नाही. पवार साहेबांचा पक्ष एका ठिकाणी मंडल यात्रा काढतोय आणि त्याच पवार साहेबांचे आमदार ते मनोज जरांगेच्या मांडीला मांडी लावून बसतात. रोहित पवार म्हणतात ते की मनोज जरांगेंना आता त्यांचं स्टेटमेंट ट्विट केलं त्यांनी की त्या आंदोलनाला तुम्ही परवानगी का नाही देते. म्हणजे नक्की काय, मग ह्याच्यातनं आपण समजून घेतलं पाहिजे बिटवीन द लाईन्स नक्की काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये. की एका प्रस्थापित समाजाचा डॉमिनन्स दाखवायचा, फक्त त्यासाठी त्यांनी अजेंडा वापरलाय. तो बिचाऱ्या आमच्या गरीब 450 जातीत विखुरलेल्या आलुतेदार, बलुतेदार, पाला, वर्षा, वडारी, कायकाडी, रामोशी, हटकर, धनगर, न्हावी, शिंपी, कुंभार यांच्या ताटातलं आरक्षण तुम्ही घेताय आणि कोणीही बोलायला तयार नाही. पवार साहेबांनी अधिकृत भूमिका सांगावी की मनोज जरांगेंची जी ओबीसीतनं आरक्षणाची मागणी आहे त्याला आमचा सपोर्ट आहे का विरोध आहे. ते संजय राऊत सकाळी म्हणाले की तुम्ही मराठा समाजाला याच्यावर का अडवताय, वेशीव का अडवताय, का येऊन देत नाही. मग उद्धव ठाकरेंनी भूमिका सांगावी, मनोज जरांगेच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे का विरोध आहे. म्हणजे एकंदरीत सर्व पक्षीय जे प्रस्थापित समाजातल्या नेत्यांनी कुठेतरी एक मोठ बांधलेली आहे आणि मनोज जरांगे रूपी एक बाहुलं उभं केलंय आणि असा केलाय की त्याला कायद्याचं काही माहित नाही. तो जबाबदारीने बोलत नाही, कायदा मला माहित नाही म्हणतो. बाबा 10% आरक्षण एससीबीसी नाही ते मला नाही पाहिजे, बरं ईडब्ल्यूएस ते मला नाही पाहिजे. आपण फार नेमकेपणाने सध्या काही राजकीय घडामोडींवरती बोलताय. मला एक गोष्ट सांगा, आपण म्हणताय की देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला धक्का देण्याचा सगळा प्रयत्न आहे, पण मग या प्रयत्नामध्ये सत्ताधारी सुद्धा आहेत का? हो नक्कीच आहेत ना सत्ताधारी. एकनाथ शिंदेचे आमदार आहेत, त्याच्यानंतर अजितदादांचे आमदार आहेत. प्रकाश सोळंके कोण आहे, विवेक पंडित कोण आहे, बजरंग सोनवणे कोण आहे, एकनाथ शिंदेची पण दादा भुसेंचं स्टेटमेंट आहे की आपण या सगळ्या मंडळींची नावं मगाशी जो सांगितली म्हणून मी आपल्याला विचारतो. मग हे जे सगळं राजकारण आज महाराष्ट्र बघतोय, जर का आपण म्हणताय त्या पद्धतीने असं राजकारण असेल या सगळ्या याच्यामध्ये, तर मग ज्या महाराष्ट्रानं बहुमत देऊन या सगळ्या मंडळींना 3 पक्षांना सत्तेत बसवलेलं आहे, तीच जर का एकमेकांवर अशी कुरघोडी करत असतील तर यातनं अर्थ काय काढायचा? नाही, त्यांनी एकमेकाच्या खुर्च्या ओढाव्या, खुर्च्याला लाथ मारावी, नवीन सरकार बनवावं, आम्हाला काय हरकत नाही. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझं एक प्रामाणिक मत आहे, तुम्हाला हे करण्यासाठी तुम्ही वेगळे मुद्दे घ्या. तुम्ही मग शेतकरी आत्महत्या आहेत, कर्जमाफी आहेत, तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाचा बळी का देताय या सगळ्या कुरघोड्यांसाठी, हा माझा सवाल आहे. आणि इतकं नीच प्रकारचं आता सध्या जे चाललेलं दिसतंय, ज्यांनी संविधानाची शपथ खाल्ली, ज्या आमदारांना ओबीसींनी मतं दिलेली आहेत,
ते आमदार बिंदास छाती ठोकपणे ह्या झुंडशाहीला बळी पडतात. ते कुठेतरी प्रस्थापितांचा आशीर्वाद घेण्यासाठी आता संदीप क्षीरसागर, या संदीप क्षीरसागरांचं घर झालं, या प्रकाश सोळंक्यांचा बंगला जाळला, त्यांच्या घरातल्या लोकांचे जीव धोक्यात आले होते. कुणी तर या मनोज जरांगेंच्या आंदोलनातल्या लोकांनी. आणि आज ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि त्यांना सपोर्ट काय करतात तर ओबीसी मध्ये आरक्षणाची घुसखोरी करे. मग त्यांना हे नाही कुणी विचारत का की त्यांना कुठेतरी त्यांना आत्मसन्मान किंवा कुठेतरी काय वाटत नाही का त्यांना की बाबा ओबीसींनी पण आपल्याला मतं दिलीत. मनोज जरांगेला सांगावं की दादा आपल्याला वेगळं ईडब्ल्यूएस दिलेले 10%, बरं त्यानंतर 10% एससीबीसी आरक्षण दिले, दोन्ही टिकलेलं आहे. मग ते कशाला उगीच बिचारा त्या ओबीसींच्या नादी लागताय, कशाला सामाजिक दुही माजवताय. तर एकंदरीत इथं काय, इथं मेलेल्या आपण जे म्हणतो ना त्याच्या टाळूवरचं लोणी खायचं प्रत्येक जण काम करतोय. अडचणीत सरकार आलं तर तिथं त्याची मागणी नैतिक आहे, अनैतिक आहे, संविधानिक आहे, बेकायदेशीर आहे, त्याच्यावर कोण जात नाहीये. त्या टेक्निकॅलिटीवर जात नाही, लिगॅलिटीवर जात नाही. फक्त मनोज जरांगेंना दिलं पाहिजे. मग फडणवीस साहेब तुम्ही सांगा, मग फडणवीस साहेब फक्त तिथं सांगतात की मला असं वाटतं तेच जबाबदारीने इथं बोलताना दिसतात. ते दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात का की ओबीसीला, आणि जर तुमची तशी भावना असेल तर मग तुम्ही त्या तुमच्या जे आमदारांची तुमच्या खासदारांची झाडाझडती घेणार आहात का नाही, त्यांना विचारणार. मी तर म्हणतो आता या राज्य सरकारने सर्व पक्षीय एक बैठक आयोजित करावी आणि सगळ्यांची जाहीर भूमिका घ्यावी आणि ती लेखी घ्यावी, मीडिया समोर घ्यावी की मनोज जरांगेंची जी मागणी आहे एससीबीसी 10% आरक्षण नाकारण्याची, 10% ईडब्ल्यूएस आरक्षण नाकारण्याची, आणि ओबीसी म्हणजे कुणबी म्हणजेच ओबीसी आणि मराठा म्हणजेच कुणबी, अशा प्रकारची आरक्षण देण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे का विरोध आहे, याच्यावर सर्वांनी, सर्व पक्ष, मी तर म्हणतो मीडियाने पण यांना स्पष्टपणे विचारलं पाहिजे. ही जी नाटकं चालली हे महाराष्ट्राच्या जनतेला लढवण्याचं काम करतात ते, आणि ह्याच्यातनं जर ठिणगी पेटली आणि महाराष्ट्र परत त्या दंगलीमध्ये जर होळपडला, खरंय ससाणे आपण म्हणताय ते की ठिणगी पडू नये ही सगळ्यांची अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये सौहार्दाची अपेक्षा आपण सर्वांनीच करूया. धन्यवाद आपण ही भूमिका पुढारी न्यूज कडे ठेवली यासाठी.